हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नाही। देशात घरगुती एलपीजी गॅसची कोणतीही कमतरता नाही। सूत्रांची माहिती तर गॅसच्या दरातील वाढ केवळ किरकोळ, केंद्र सरकारचं म्हणणं। नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातील 80% हॉटेल 24 तासांत बंद होण्याच्या मार्गावर। हॉटेल व्यावसायिकांना काही तास पुरेल इतकाच गॅस शिल्लक। हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तेलाची वाहतूक थांबवल्यास 20 पट जास्त विध्वंस घडवणार। युद्धाच्या 11व्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी। रोहित पवारांनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावर केली चर्चा। भेटीवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित। सरकारी कार्यालयातील महिलांसाठी लवकर या लवकर जा योजना, तर प्रसूती रजाही वर्षभर वाढवता येणार। राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुनेत्रा पवारांची मोठी घोषणा। अंबरनाथमध्ये 4.25 कोटींचे ड्रग्ज जप्त। 2 आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी केली अटक। आरोपींना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। आणि वर्षभरात 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असल्यानं 30 महाराष्ट्र केसरी आणि 12 हिंद केसरी पैलवान करणार मुंबईत आंदोलन। चांदीच्या गदा सरकारकडे जमा करत एक महाराष्ट्र केसरीची करणार मागणी। आता बघूयात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे वाईट परिणाम आता महाराष्ट्रातील उद्योगांवरती दिसू लागले। गॅस टंचाई, कच्च्या मालाची बंद झालेली आयात आणि वाढलेले दर यामुळे उद्योग अडचणीत आले। प्लास्टिक, स्टील, ऑटोमोबाईल आणि साखर उद्योग संकटात सापडलाय। काही ठिकाणी तर उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे। 3 देशातल्या युद्धात इस्रायल, अमेरिका आणि इराणकडून एकमेकांवर तसंच आखाती देशांवर हल्ले सुरू आहेत। युद्धखोर देश एकमेकांवर क्षेपणास्त्र डागत आहेत, मात्र त्याची झळ सर्व जगाला बसते। महाराष्ट्रातील उद्योगही आता संकटात सापडलाय। कतारसह आखाती देशांमधून येणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम झाल्याने अनेक उद्योग अडचणीत आले आहेत। जळगावमध्ये प्लास्टिक उद्योगाला या परिस्थितीचा मोठा फटका बसला। कतारमधून येणाऱ्या कच्च्या मालाची आयात बंद झाल्यामुळे कच्च्या मालाच्या दरात तब्बल 50% वाढ झाली आहे। परिणामी अनेक प्लास्टिक कंपन्या बंद पडल्या आहेत। पॉलीविनाइल क्लोराईड असेल, हे सर्वांचं जो रॉ मटेरियल आहे ते तिकडून येत असतं आणि समजा चायनामधनंही काही मटेरियल येतं, परंतु आता भाडे आणि शिप हे दोघं वाढल्यामुळे रेट 50% पर्यंत वाढलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आखाती देशातील युद्धाचा परिणाम दिसू लागलाय। शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा MIDCतील अनेक कंपन्यांमध्ये उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होतो। दररोज 250 ते 300 मेट्रिक टन गॅसची गरज असते। मात्र सध्या गॅस टंचाईमुळे काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। बड़े उद्योजक हैं, उनको भी LNG का इफेक्ट दिख रहा है। किसी के पास में 2 दिन का स्टॉक है, किसी के पास में 4 दिन का स्टॉक है और किसी के पास में हैंड टू माउथ की सिचुएशन है। अभी सिचुएशन काफी गंभीर है, पैनिक सिचुएशन है अभी और उद्योजक यही ट्राई कर रहे हैं कि कैसे LNG प्रोक्योर करें। बट हमने रिप्रेजेंटेशन स्टेट और सेंट्रल गवर्नमेंट दोनों को दिया है। जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगालाही युद्धाचा फटका बसलाय। गल्फ देशातून आयात होणारे स्क्रॅप थांबल्यामुळे स्टीलच्या दरात सुमारे 3000 रुपयांची वाढ झाली। कोळशाच्या वाढलेल्या दरामुळे उत्पादन खर्चही वाढलाय। गैस का और पेट्रोल डीजल ये अपने बेसिक है जो लॉजिस्टिक के लिए और प्रोडक्शन के लिए लगते हैं। अगर ट्रांसपोर्टेशंस में कोई तरीके से प्रॉब्लम आता है अगर शॉर्टेज की वजह से, तो इनडायरेक्टली वो इंडस्ट्री पे ही इफेक्ट करेगा, फिर माल का उत्पादन नहीं कर सकेंगे। तो इसके लिए गवर्नमेंट तो कर रही है, ऐसा हमको लगता है कि ऐसा गवर्नमेंट नहीं होने देगी, लेकिन अगर उसको होता है तो इट डेफिनेटली वो इफेक्ट करेगी। पिंपरी चिंचवडमधील लघु उद्योगांनाही गॅस टंचाईची झळ बसली आहे। या परिसरात सुमारे 15,000 लघु उद्योग आहेत।
त्यापैकी निम्म्या कंपन्यांकडील गॅसचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. काही कंपन्यांनी पर्याय उपाय म्हणून प्लाझ्मा मशीनचा वापर सुरू केलाय, मात्र त्याचा उत्पादनावर परिणाम होतोय. ज्या कंपन्यांची मासिक उलाढाल 40 लाख रुपये होती ती आता 20 लाखांपर्यंत घसरल्याचं उद्योजकांनी सांगितलं. 4 दिवस व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद आहे आणि ते वितरण बंद असल्यामुळे आम्हाला व्यावसायिक गॅस मिळत नाही आहे. आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे कालपासून सिलेंडर पूर्णपणे संपलेले आहेत, नवीन सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे काम आमचं ठप्प होण्याची परिस्थिती आली. त्यातूनही आम्ही आमच्याकडे प्लाझ्मा मशीनची सोय केली असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात आमच्याकडे काम चालू आहे, परंतु ते काम निम्म्यावर आलेलं आहे. युद्धामुळे साखर उद्योगही आता कटू झालाय. काही दिवसांपूर्वी 3700 रुपये प्रति क्विंटल असलेला साखरेचा दर निर्यात बंद झाल्यानं 500 रुपयांनी घसरलाय. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. साखरेचे बाजारभाव आता एक्सपोर्ट दिला जो कोटा दिलाय तो एक्सपोर्ट होत नाहीये. त्याच्यामुळं बाहेर लोक साखर खरेदी करत नाहीये आणि त्यामुळं बाहेर एक्सपोर्ट साखर होत नाही, तर साखर आपल्याकडं जी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं इथले सुद्धा लोक डोमेस्टिक मार्केटला साखर आता आपली घेत नाहीये. त्यामुळं 3700-3800 रुपयांनी जाणारी साखर आज 3200-3300 रुपयांनी या ठिकाणी विकली जाते. ती सुद्धा बाहेर या ठिकाणी डोमेस्टिक मार्केटला घेत नाही आणि हीच जर परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. उद्योग बंद पडल्यास त्याचा परिणाम मोठ्या उद्योगांपासून ते छोट्या उद्योगांवर होतो. एकदा उत्पादन प्रक्रिया थांबली तर पुन्हा सुरू करण्यासाठी 24 ते 48 तास लागतात आणि संपूर्ण उत्पादन साखळीवर त्याचा परिणाम होतो. एकंदरीतच आताची परिस्थिती सुधारली नाही तर मोठं नुकसान होऊन मंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.